बायोमेडिकल प्लास्टिक कचऱ्याचे कणांमध्ये रूपांतर केल्याने पर्यावरणीय प्रदूषण कमी होते आणि घातक कचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाते. यामुळे व्हर्जिन प्लास्टिकच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची आणि कच्च्या मालाची देखील बचत होते. म्हणून आज मेडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी बायोमेडिकल वेस्ट टू प्लास्टिक ग्रॅन्युअल उत्पादन व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन येत आहे. रॉ मटेरियल: प्लास्टिक बॅग, IV ट्यूब्स, सिरिंज, प्लास्टिक बॉटल, कलर कोडेड बिन्स, PPE किट्स. प्लांट अँड मशिनरी: श्रेडर, ऑटोक्लेव्ह, बेलर. प्रोसेस: रुग्णालयामधील प्लास्टिक कचरा जसे की पिशव्या, IV ट्यूब, सिरिंज, PPE किट इत्यादी गोळा केला जातो आणि रंगीत डब्यात वेगळा केला जातो. त्यानंतर तो संसर्गमुक्त करण्यासाठी ऑटोक्लेव्हमध्ये निर्जंतुक केला जातो. नंतर प्लास्टिकचे तुकडे श्रेडरमध्ये लहान तुकड्यांमध्ये केले जातात आणि नंतर पुनर्वापर युनिटमध्ये वितळून प्लास्टिकचे कण तयार केले जातात, जे नवीन प्लास्टिक उत्पादने बनवण्यासाठी वापरले जातात. तर आज आपण बायोमेडिकल वेस्ट ते प्लास्टिक ग्रॅन्युअल उत्पादन व्यवसायाबद्दल शिकलो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मेडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.